हॅलो एव्हरीवन, जर नियर बाय मुंबई वन डे ट्रिपसाठी किंवा स्टेकेशनसाठी जर तुम्ही बघत असाल तर हा एक सृष्टी फार्म म्हणून खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही बाय रोडसुद्धा जाऊ शकतात किंवा ट्रेननेसुद्धा. वाशिम स्टेशनजवळ उतरल्यावरती वाशिम ईस्टवरनं ऑटो स्टँड आहे सृष्टी फार्मला जायला. 20 रुपीज पर सीट असे ऑटोवाले घेतात आणि स्पेशल तिकडे सृष्टी फार्मच्या रिसॉर्टसाठी जाण्यासाठी तो ऑटो स्टँड आहे. तर तुम्ही तिकडे कोणालाही विचारू शकतात, तिथे सांगतात की ऑटो कुठून लागतात. आणि अशा प्रकारे छान एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा पूर्ण हिरवळ होती सगळीकडे. खूप छान सर्वीकडे फिरावं वाटत होतं. शांत निवांत असं ठिकाण होतं आणि ते वेगवेगळ्या रूमसुद्धा अवेलेबल आहे. फॅमिलीसाठी वेगळे आहे, कॉटेजेस वेगळे, स्पेशल रूम आहे, डिलक्स रूम आहे आणि सगळे एसीस रूम आहे. चेक इन होतं 1 वाजता. मग गेल्या गेल्या आम्ही रूममध्ये गेलो. मस्त छान छोटी रूम होती पण छान नीट आणि क्लीन रूम होती. फ्रेश झालो. फ्रेश होऊन मग आम्ही लगेच जेवायला गेलो. आणि हां, जेवणाचे मी कुठलेही शूट गेलेले नाही आहे माझ्याकडनं. जेवण करून झाल्यावरती आम्ही रूममध्ये आलो, कपडे चेंज केले आणि दुपारचं उन्हामध्ये दुसरीकडे कुठे फिरणार, तर स्विमिंग पूल हा एक बेस्ट ऑप्शन होता. तर स्विमिंग पूलला गेलो आणि जाता जाता तुम्ही बघू शकतात खूप मोठी प्रॉपर्टी आहे. खूप छान सगळीकडे झाडं आहे आणि मेन म्हणजे सगळे मेंटेन केलेले आहे. हिरवळ होती सगळीकडे. खूप छान असं शांत निवांत वाटत होतं. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा हा छान असा मस्त हिरवळ व्ह्यू. स्विमिंग पूलला आलो. इथे असे छान 2 प्रकारचे स्विमिंग पूल आहे. एक मोठा स्विमिंग पूल आहे आणि एक छोटासुद्धा स्विमिंग पूल आहे. छोट्या स्विमिंग पूलच्या साईडला मस्त 3 प्रकारच्या स्लाईडसुद्धा आहे, रेन डान्स आहे आणि खूप सारं असं एन्जॉयमेंटसाठी तुम्ही आहे. पूर्ण दिवस तुम्ही तुमचा इथे घालवू शकतो. आम्ही पूर्ण दुपार आमची इथे मस्त एन्जॉय केली. दिवसभर स्विमिंग पूलमध्ये मस्त मज्जा मस्ती करून झाल्यावरती संध्याकाळ होत आलेली आणि स्नॅक्सचा टाईम होत आलेला. 6 वाजता स्नॅक्सचा टाईम होता. मग आम्ही रूमकडे जायला निघालो. रूमवरती जाऊन मस्त फ्रेश झालो, चेंज केले आणि पुन्हा आम्ही निघालो मग स्नॅक्स टाईमला. आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा सुंदर असा छान संध्याकाळचा व्ह्यू बघत बघत शूटिंग करत करत स्नॅक्सला गेलो. स्नॅक्सचंसुद्धा काही शूटिंग झालेलं नाही आहे. स्नॅक्स केला पोटभर आणि त्याच्यानंतर मग किड्सचा एरिया होता, प्ले एरिया. तिथे सान्वीने मस्त एन्जॉय केला. खूप साऱ्या स्लाईड्स होत्या. स्नॅक्स करून झाल्यावरती सगळा रिसॉर्ट आम्ही पूर्णपणे फिरलो. छान मस्त फोटोशूट केले. खूप छान छान फोटो आले कारण की सगळीकडे हिरवळ होते. सगळीकडे अशा लायटिंग्स होत्या रात्रीच्या वेळेस, त्यामुळे फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप छान छान प्लेसेस होत्या. जिथेही फोटो काढेल तिथे फोटो आणि व्हिडिओ अशी छानच येत होत्या. खूप छान वाटलं. अशा प्रकारे आम्ही मस्त संध्याकाळसुद्धा आमची एन्जॉय केली. शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती चेकआउट करू शकता. छान छान रील आलेले आहे. नक्की बघा आणि लाईकसुद्धा करा. गार्डनमध्ये खेळून झाल्यानंतर इथे आम्ही पुढे इनडोअर आउटडोअर गेम खेळायला आलो. खूप सारे यांचे इनडोअर आउटडोअर गेम्स ॲक्टिव्हिटीज आहे, ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकतात. पूर्ण संध्याकाळनंतर तुमची त्याच्यामध्ये सुद्धा जाईल.
एंट्रीच्याच गेट अपोजिट त्यांची अजून एक प्रॉपर्टी आहे. तिथे रिव्हर साईड रूम्स आहे आणि खूप छान व्ह्यूज आहे. तिथे सुद्धा तुम्ही सनसेट बघायला नक्की या. फिरायला, फोटो काढायला सुद्धा ही प्रॉपर्टी खूप छान आहे. जिथे मेन त्यांचं सृष्टी फार्म आहे त्याच्याच अपोजिट सुद्धा हे सुद्धा आहे. इथे बहुतेक कॉटेजेस आहे आणि खूप छान एरिया आहे. खूप छान शांतता होती. आणि हा होता रात्रीचा रिसॉर्टचा व्ह्यू आणि हा आहे डिटेलमध्ये ॲड्रेस. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी ती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ती सगळी डिटेल्स आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा मॅसेज थ्रू पाठवतात. रूमचे फोटो म्हटलं तर फोटोसुद्धा पाठवतात. सगळी डिटेल्स ते आपल्याला व्हॉट्सअप करतात. त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्याचे चार्जेससुद्धा ते आपल्याला सांगतात व्यवस्थित. आणि हो, फूडची क्वालिटीसुद्धा खूप छान होती. मस्त एन्जॉय करा, खूप सारे फोटो काढा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.